दंडवत प्रणाम. जय श्रीकृष्ण. स्मृतीस्थळाच्या आजच्या ज्ञान सत्रामध्ये आपण 5 स्मृती पाहणार आहोत, ज्यामध्ये पहिली स्मृती आहे नाथोबा आचार्यांना बोलावून घेऊन जातात कटकला. कटक म्हणजे काय तर देवगिरी. कटक देवगिरी जी आहे तिथे नाथोबा आचार्यांना घेऊन जातात देमाईसांची आणि आचार्यांची भेट घडवून आणण्यासाठी. ह्या देमाईसा कोणत्या होत्या, कशामुळे तिथपर्यंत आचार्यांना नेलं नाथोबांनी बोलावून, हे सविस्तर तुम्हाला पहिल्या स्मृतीमध्ये समजणार आहे. दुसरी स्मृती आहे तथा अन्य रसाशणी निरसास्वादन परिहारू सूचने. अन्य रसाचं अशन करत असताना म्हणजे भोजन करत असताना आचार्य म्हणतात आम्हाला या रसाचा आस्वादच समजला नाही, त्यावर परिहार देतात आचार्य. नेमका कोणता रस होता? अन्य रस होता. म्हणजे काय, जो रस ताटामध्ये वाढायला पाहिजे होता तो रस न वाढता अन्य रस वाढला. रस म्हणजे तूप इथे म्हटलेलं आहे. जसं स्वामींनी पण सांगितलेलं आहे की तेल तूप हे गाळोत्तर रस किंगा. तर इथे त्या रसाविषयीच माहिती देणार आहेत स्मृतीस्थळकार. आणि मग आचार्य का परिहार देतात, असा काय नेमका प्रकार घडला तिथे, हे आपण दुसऱ्या स्मृतीमध्ये पाहणार आहोत. तिसरी स्मृती आहे केशव पंडित एक वळा करणी अभिमानू स्वीकारू. केशवबास आणि पंडितबास या दोघांनी मिळून आचार्यांचा जो काही 500 परिवार होता तो सर्व परिवारच हे केशव पंडित घेऊन गेले. मग यावर आचार्यांनी काय केलं, केशवबास पंडितबास एवढे विद्वान पंडित, गुरूंवर एवढी श्रद्धा त्यांची होती, तरी पण गुरूंचाच परिवार हे सर्वजण घेऊन गेले. गुरुजवळ एकही ठेवला नाही शिष्य. तर नेमकं असं कशामुळे केलं या दोघांनी, यामागचं कारण काय होतं, हे आपल्याला तिसऱ्या स्मृतीमध्ये समजणार आहे. चौथी स्मृती आहे आचार्य केशवबासांना आणि पंडितबासांना म्हणतात की तुम्ही माझे नेत्र आहात. एवढा विश्वास आहे आचार्यांचा केशवबासांवर आणि पंडितबासांवर की आचार्य म्हणतात की तुम्ही माझे डोळे आहात. एरवी आपण व्यवहारामध्ये पाहतो की एखाद्या व्यक्तीने असं काही सांगून गेलं एखाद्या व्यक्तीविषयी की आपण म्हणतो नाही नाही माझ्या डोळ्याने मी पाहेल तेव्हा मी विश्वास करेल, बरोबर की नाही, असं म्हणतो की नाही आपण. पण इथे आचार्य म्हणतात की केशवबास आणि पंडितबास माझे डोळे आहेत. एवढा विश्वास आहे या दोघांवर आचार्यांचा. तर पाहूया नेमकं काय प्रकरण घडते आणि आचार्य एवढा विश्वास का दाखवतात त्यांच्यावर. शेवटची स्मृती आहे आजच्या ज्ञानसत्रातील धर्म बळवत्तरे वडील धाकुटा निराकरण. धर्माच्या बाबतीमध्ये कोणी मोठा नसतो, कोणी छोटा नसतो, स्पष्ट आचार्य असं सांगतात. तर पाहूयात नेमकं काय आहे त्या स्मृतीमध्ये. तर एकत्रित आपण 5 स्मृती पाहणार आहोत. 5ही स्मृती तुम्हाला नक्कीच आवडणार आहेत आणि त्यामुळे लगेचच्या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त आपल्या वासनिक मंडळीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे त्यांनाही या ज्ञानाचा लाभ होईल. कालच्या ज्ञानसत्रामध्ये मी प्रश्न विचारला होता, आचार्य पंडितबासांना गीत गाऊ नका असं सांगतात आणि मग पुन्हा म्हणतात की तुम्ही गीत गाऊ शकता, अशी परवानगीही देतात. तर हे असं कशामुळे घडलं, हा कालच्या ज्ञानसत्रातील प्रश्न होता. आज आपण स्मृती क्रमांक 92 पासून समोरच्या स्मृती आपण आज अभ्यासणार आहोत. मागच्या ज्ञानसत्रामध्ये आपण स्मृती क्रमांक 91 इथपर्यंत आपण स्मृतींचं अध्ययन केलेलं आहे. आज आपण स्मृती क्रमांक 92 पासून आजच्या ज्ञानसत्राला आरंभ करणार आहोत. तर मग जास्त उशीर न करता चला तर आज काही नवीन ज्ञानार्जन करूया. दंडवत हो. मी ईश्वरदास महानुभाव सर्वांचं स्वागत करतो आपल्या महानुभाव प्रतिपंथ या युट्यूब चॅनलमध्ये. आजच्या ज्ञानसत्रातील स्मृती क्रमांक आहे स्मृतीस्थळ स्मृती क्रमांक 92. नाथोबा आव्हानी कटक देमाईसाचे भेटी जाणे. नाथोबांनी आव्हान केलं म्हणजे आचार्यांना बोलवलं की चला आपण कटकला जाऊया, म्हणजेच कटक देवगिरीला जाऊया आणि देमाईसाची भेट घेऊया. त्यावर मग आचार्यही तयार होतात. एक वेळ नाथोबा हिंडत हिंडत कटक देवगिरीसी गेले, तेथ कटककारा देमाईसा आणि वंकीसी श्रवण केले. एक दिवशी असंच हिंडत हिंडत म्हणजेच आटन करत करत नाथोबा कटक देवगिरीला गेले. तिथे देमाईसाची आणि वंकी नावाच्या एका व्यक्तीची भेट झाली. त्या दोघांनाही काही निरूपण केलं नाथोबांनी. तेही काही संपादू आदरले. मग ते काहीतरी दान देत होते, तो ते नाथोबा ने घेतीची. नाथोबा ते दान घेत नव्हते. मग तेही आग्रह केला. मग त्यांनी आग्रह केला वंकीने आणि देमाईसाने. मग नाथोबाई म्हणितले द्या मामी हे भटोबासासी देईन. मग नाथोबा म्हणतात काय हरकत नाही, आता तुम्ही एवढा आग्रह करतच आहात तर देऊन टाका. मग आता काय देत आहात तुम्ही ते. हे सर्व घेऊन जाऊन मी नाथोबा मी भटोबासांना देईन म्हणून घेतले. आणि मग ते सर्व घेतलं भटोबासांना देण्यासाठी. तो देमाईसी म्हणतले हा बा भटोबास ते कवण. देमाईसी म्हणतात का हो, हे भटोबास कोण आहेत? ना ते आमचे वडील. नाथोबा म्हणतात ते आमचे ज्येष्ठ गुरुबंधू आहेत. गुरुबंधूच होते ना, ज्येष्ठ गुरुबंधूच होते ते. कशामुळे
कारण नाथोबा आणि भटोबा असे दोघेही स्वामींचे शिष्य होते म्हणून गुरुबंधू होते. तर ते म्हणतात की आमचे जे वडील गुरुबंधू आहेत त्यांना आम्ही हे सर्व नेऊन देणार आहोत. तेही म्हणितले तरी ते आम्हा भेटवावे. वंकी आणि देमायसा हे दोघे पण म्हणतात की मग तुमचे जे वडील गुरुबंधू आहेत भट्टोबास त्यांची आणि आमची भेट घडवून आणा तुम्ही. नाथोबाये मानिले. नाथोबा म्हणतात काही हरकत नाही, तुमची आणि त्यांची आम्ही भेट घडवून आणू. मग ते थोनी भटोबासा पासी निंबियासी आले. भटोबासासी भेटले. मागील वृत्तांत सांगितला. मग भटोबासा ते प्रार्थले. भटोबासी मानिले. मग भटोबासासी घेऊन कटकासी आले. देमायसासी भटोबासांची भेटी झाली. मग नाथोबा कटकावरून निघाले, निंब्याला आले. निंब्याला आल्यानंतर भटोबासांची नाथोबांची भेट झाली. नाथोबांनी सर्व मागील वृत्तांत सांगितला आणि प्रार्थना केली भटोबासांना की तुम्ही चला देवगिरीला, एकदा त्यांना भेट द्या. मग भटोबासासी घेऊन कटकासी आले. मग भटोबासांना घेऊन कटकाला आले. भटोबासांची आणि देमायसांची भेट घडवून आणलेली आहे नाथोबांनी. स्मृती क्रमांक 93. तथा अन्यरसाशणी निरसा स्वादन परिहारू सूचने. त्याचबरोबर, तथा म्हणजे काय, त्याचबरोबर मागच्या स्मृतीमध्ये आपण पाहिलं दोघांची भेट झाली, देमायसांची आणि भटोबासांची. तर त्याच प्रसंगावर अन्य रसाशणी, अन्य रसाचं अशन म्हणजे भोजन करत असताना. अशन म्हणजे काय, भोजन करणे. तर अन्य रसाचं भोजन करत असताना नीरस आस्वादन परिहारू सूचने म्हणजे जो रस तुम्ही मला ताटामध्ये वाढला त्या रसामध्ये रस होता किंवा नव्हता त्याविषयी परिहार देतात आचार्य. नेमका काय प्रकार घडला की आचार्य परिहार देत आहेत, समोर पाहूया. मग देमायसी समजता भिक्षुका सहित भटोबासा ते अभ्यागता प्रार्थिले. मग देमायसांनी सर्व शिष्यमंडळीला, आचार्यांसोबत जे काही शिष्यमंडळी होती, दोघं चौघं जे काही असतील, तर त्या शिष्यमंडळींना आणि आचार्यांनाही जेवणासाठी आमंत्रण दिलं. अभ्यागता प्रार्थिले म्हणजे काय, ज्याप्रमाणे आपण घरी पाहुणे आल्यानंतर त्यांना पाहुणचार करतो की नाही, त्याप्रमाणे अभ्यागत आल्यानंतर अभ्यागत वृत्ती करणे, त्यांना जेवण वगैरे देणे, व्यवस्थित पूजापाती करणे, त्याला म्हणतात अभ्यागत वृत्ती. तर अभ्यागत वृत्ती करण्यासाठी देमायसांनी आचार्यांना आणि आचार्यांच्या शिष्यांना घरी बोलवलेला आहे. भटोबासी मानिले. भटोबास मान्य करतात. मग देमायसी अवघी आयती केली पांती झाली. मग देमायसांनी सर्व आयती केली आणि त्यांना सर्वांना बोलवलं. अवघ्या वाढिले, जे काही पट्ट्या टाकायच्या होत्या, जेवणाचे ताटं वाढायचे होते, ते सर्व केलं. त्यांना जेवायला बोलवलं, आचार्यांना आणि शिष्यांना. देमायसी विसरून भटोबासाचा ताटी तूप म्हणून करडेल वाढिले. देमायसांनी काय केलं, चुकून भटोबासांच्या ताटामध्ये तूप वाढायचं ते करडेल वाढिले म्हणजे करडीचं तेल वाढलेलं आहे. मग दंडवत घातले देमायसे. भटोबासाच्या ताटापाशी बैसली. भटोबास जेविता तो देमायसाची करडेलाची घाणी आली. सर्व काही विधी आटोपले. जे काही दान दक्षिणा करायची होती, संकल्प सोडायचा होता, धुपारती करायची होती, गंधाक्षता करायचे होते, फुल वाहायचे होते, जे काही विधी असतो तो सर्व विधी झाला. सर्वांनी जेवण चालू केलं. आचार्यांपाशी जवळच देमायसा बसलेल्या होत्या आणि बसलेल्या असताना देमायसांना करडीच्या तेलाचा वास आला. ती ऐसी पाहती तो ते करडेल जेवित असती. आचार्यांकडे पाहिलं, आचार्यांच्या ताटामध्ये पाहिलं तर ते करडीचं तेल वाढलेलं होतं आणि ती पोळली. देमायसाला खूप दुःख झालं की तूप वाढायचं सोडून मी त्यांना करडीचं तेल वाढलं. आहा बा सांगाची ना कैसे, मिया विसरुणी तूप म्हणून वाढिले म्हणून बहुत दुःख करू लागली. मग देमायसा म्हणतात आचार्यांना, आहा बा सांगाची ना कैसे, का हो, तुम्ही मला का सांगितलं नाही की तुम्ही मला चुकून तुपाच्या ऐवजी तेल वाढलं म्हणून. असं देमायसा आचार्यांना म्हणतात. काय म्हणतात देमायसा आचार्यांना की आचार्य हो, तुम्ही मला का सांगितलं नाही की मला ताटामध्ये तुपाच्या ऐवजी तेल वाढलेलं आहे. मी विसरून गेले, नेमकं तुपाचं भांड बाजूला राहून गेलं आणि मी तेलच वाढून टाकलं सर्वांना, असं म्हणून दुःख करायला लागलेली आहे देमायसा. ही देमायसा म्हणजे जे लीळाचरित्रामध्ये देमायसा आलेली आहे ती देमायसा नाही. ही देमायसा म्हणजे कटककार देमायसा. आणि जे लीळाचरित्रातील देमायसा होती ते पिंपळगावची देमायसा होती. पांचाळेश्वर जवळच राक्षस भुवन पांचाळेश्वर जवळच राक्षस भुवन नावाचं एक गाव आहे आणि राक्षस भुवनच्या पलीकडे, राक्षस भुवनाला खेटूनच गोदावरी नदी वाहते आणि गोदावरी नदीच्या पलीकडच्या बाजूला, गोदावरी नदीच्या उत्तर तीरावर, गोदावरी नदीचा जो उत्तर तीर आहे त्या उत्तर तीरावर साष्टी पिंपळगाव नावाचं गाव आहे आणि त्या पिंपळगावाची ही देमायसा होती जी लीळाचरित्रामध्ये आलेली आहे.
लीळाचरित्रातील देमायसा म्हणजे साष्टे पिंपळगाव येथील देमायसा. आणि स्मृतीस्थळामध्ये ही जे देमायसा आलेली आहे ती कटककार देमायसा म्हणजे देवगिरीची देमायसा आहे. तर ही देमायसा खूप दुःख करते. कटककार देमायसा दुःख करते की मी पापी आहे. आचार्यांच्या ताटामध्ये चांगला पदार्थ वाढायचा, तूप वाढायचं, ते मी करडीचं तेल वाढलं. त्या काळामध्ये करडीचं तेल वाढलं म्हणून देमायसा दुःख करत आहे. आणि आताच्या काळामध्ये करडीचं तेल आपल्याला पाहायला मिळत नाही. जे काही दुकानांमध्ये बॉटलमध्ये पॅक होऊन येते ते पण तेल एवढं शुद्ध नसते. आचार्यांच्या ताटामध्ये जे करडीचं तेल वाढलेलं आहे आणि ज्या करडीच्या तेलामुळे ही देमायसा दुःख करत आहे की मी आचार्यांच्या ताटामध्ये करडीचं तेल वाढलं म्हणून दुःख करत आहे देमायसा, तर तसं करडीचं तेल आता पाहायलाही मिळत नाही. आता आपण एकदम निकृष्ट दर्जाचं सोयाबीनचं तेल खात आहोत, ज्यामुळे तुमच्या तब्येती बिघडत आहेत. शरीरामध्ये कोलेस्ट्रॉल भयंकर वाढते त्या सोयाबीनच्या तेलामुळे. युरोपमध्ये, अमेरिकेमध्ये सोयाबीन फक्त डुकराला खाण्यासाठी वापरतात, कारण डुकरावर चांगली चरबी चढली पाहिजे आणि मग ते डुक्कर ते कापून खातात लोक. त्याला पोर्क मीट असं म्हणतात युरोपमध्ये, अमेरिकेमध्ये. तर डुकरांवर चांगली चरबी चढावी म्हणून सोयाबीनचा वापर तिकडे होत असतो आणि तेच सोयाबीन भारतामध्ये आलं आणि माणसांवर चरबी चढवायला लागलं. आणि अशी चरबी चढून चढून मग हार्ट अटॅक वाढायला लागले, ब्लॉकेज वाढायला लागले, आपल्या नसांमध्ये, हार्टमध्ये, आपल्या हृदयामध्ये ब्लॉकेज वाढायला लागले. हे कशाचं कारण आहे? या सोयाबीनमुळे ते सर्व काही होत आहे. आणि हे जे डॉक्टर लोक असतात, सर्वच असतात असं म्हणत नाही मी, परंतु बहुतांश असे डॉक्टर असतात की ते सांगतात की सोयाबीनच्या वड्यांची भाजी खा, प्रोटीन वाढेल तुमच्या शरीरामध्ये, अमकं वाढेल तमकं वाढेल. काही गरज नाही खाण्याची. तुम्ही घरामध्ये जे डाळी खात असतात त्याच डाळी जर तुम्ही कुकरमध्ये न शिजवता खाल्ल्या तर तुमच्या शरीरामध्ये प्रोटीनचं प्रमाण भरपूर वाढून जाईल. कुकरमध्ये आपण ते डाळ शिजवली की त्यामधले प्रोटीन सर्व जळून जातात. त्या कुकरचं नावच आहे प्रेशर कुकर. त्यामध्ये डाळ शिजत नसते, प्रेशरने फुटत असते. त्या कुकरमध्ये जे वाफ असते त्या वाफच्या प्रेशरमुळे ते डाळ फुटते लवकर. तुरीची डाळ शेतामध्ये तयार होते, जवळजवळ 8 महिने 9 महिने लागतात. निसर्गाला तुरीची डाळ तयार करण्यासाठी जर 8 महिने लागतात तर मग आपण पण ते डाळ शिजवताना जास्त वेळ दिला पाहिजे त्या डाळीला शिजण्यासाठी. परंतु आपण निसर्गाच्या विरोधात जातो. कुकरच्या 3 शिट्या झाल्या म्हणजे डाळ शिजली आणि मग ते डाळ खायची. कुकरमध्ये शिजलेल्या डाळीचं परीक्षण करण्यात आलं फॉरेन्सिक लॅबमध्ये. फक्त 3% त्यामध्ये प्रोटीन उरले होते. मग तुम्ही विचार करा, आपण जर 100 रुपये किलोची डाळ आणत आहोत घरी, प्रेशर कुकरमध्ये शिजून खात आहोत, तर आपण प्रोटीनचं भंडार जे आहे त्या डाळीमध्ये ते सर्व नष्ट करत आहोत आणि 3% प्रोटीन खात आहोत. म्हणजे आपण आपले पैसे जाळून मग ते खात आहोत. तुम्ही 100 रुपयाची डाळ आणली, प्रेशर कुकरमध्ये किलोभर डाळ शिजवली, तर तुम्ही विचार करा 3% प्रोटीन राहिले. म्हणजे 100% जे प्रोटीन होते त्या प्रोटीन पैकी 97% जाळून टाकले. म्हणजे 97 रुपये तुम्ही त्या प्रेशर कुकरमध्ये टाकून तुम्ही जाळून टाकले आणि 3% प्रोटीन उरले. म्हणजे 3 रुपये तुम्ही फक्त खाल्लेले आहेत. तर कशाला तुम्ही आपले पैसे जाळत आहात? पहिलेच तर आपल्याला खायला व्यवस्थित नाही, पूर्ण रासायनिक खत झाले शेतामध्ये, फवारण्या झाल्या. जे भटोबास इथे करडीचं तेल खात आहेत, देमायसांनी करडीचं तेल वाढलेलं आहे, ते करडीचं तेल आपल्याला खायला मिळतच नाही. आता शेतामध्ये करडी पिकवतात लोक, तर त्याच्यामध्ये खूप खत असते, त्यामध्ये खूप फवारण्या केलेल्या असतात. असं तर करडीचं तेल आपल्याला खायला मिळणारच नाही. पण ते करडीचं तेल वाढलं म्हणूनच देमायसा दुःख करत आहेत. आता आपण करडीचं तेल खातो जरी म्हटलं तरी त्यामध्ये रासायनिक खतं वापरलेलीच असतात. पूर्वीच्या मानाने जर पाहायला गेलं तर आताचं तूपही एवढं पौष्टिक नाही जेवढं त्या काळामध्ये करडीचं तेल पौष्टिक होतं. तर इथे देमायसा दुःख करतात की मी करडीचं तेल वाढलं आणि आचार्यांना म्हणतात, आचार्य हो, तुम्ही मला सांगितलं का नाही की तूप वाढायचं सोडून तुम्ही तेल वाढलेलं आहे, असं तुम्ही मला म्हणायचं होतं, असं देमायसा म्हणतात आचार्यांना. मागवते ती तैसीची म्हणती पुन्हा पुन्हा देमायसा म्हणायला लागलेली आहे. कटकटा भटो सांगते ती का, मग भटोबासी परिहारू दिला. देमायसा म्हणतात भटोबासांना की तुम्ही मला सांगितलं का नाही. आणि मग आचार्य शेवटी म्हणतात देमायसांना, मग भटोबासी परिहारू दिला. भटोबासी म्हणते करडेला ऐसा काही मी स्वादू जाणे तरी रुपयाची आण. मग आचार्य म्हणतात, बाई मला माहितीच नव्हतं की हे तूप आहे की तेल आहे, आणि जर स्वादू जाणे आणि जर मला समजलं असतं की हे करडीचं तेल आहे, मला स्वाद जर समजला असता तर रुपयाची आण. मी खोटं बोलत नाही, खरं बोलत आहे मी की मला हे तूप आहे की तेल आहे ताटात वाढलेलं हे समजलंच नाही. म्हणजे जेवत असताना पण आचार्य देवाच्या स्मरणामध्ये तल्लीन होते. ताटामध्ये तेल आहे की तूप आहे हेही समजलं नाही. तुम्ही सांगा, आपल्याला जर ताटामध्ये तेल किंवा तूप असं वाढलं तर आपण लगेच सांगू शकतो की मला तेल वाढलं, आपण लगेच सांगू शकतो की मला तूप वाढलं.
बरोबर की नाही? पण आचार्य म्हणतात की मला लक्षातच नाही तेल आहे की तूप आहे, मी तर देवाच्या स्मरणामध्ये तल्लीन होतो. आणि म्हणून आचार्य म्हणतात मला चवच कळाली नाही, आणि जर मी मुद्दामूनच तेल माहिती होऊनही खाल्लं असतं तर मला रुपयाची आण. आचार्य म्हणतात की मी जर हे मुद्दामून केलं असेल तर मला रुपयाची आण. आचार्य हे महादायसाची आण घालायचे, रुपयाची आण म्हणायचे. असं काही प्रसंग घडला, काही आण घ्यायची असेल, शपथ घ्यायची असेल तर रुपयाची आण म्हणायचे. मग अवघ्या भोजने झाली मग कटक दे मग अवघ्या भोजने झाली मग कटक दे मायसे आणि वंकी ऐसे उभे वर्गी भटोबासाची शिष्य झाली. मग कटककार दे मायसा आणि वंकी हे आचार्यांचे शिष्य झाले. नाथोबाई निरोविली. वास्तविक पाहता हे शिष्य कोणाचे होते? नाथोबांचे शिष्य होते. बरोबर की नाही? नाथोबांपासून त्यांना श्रवण झालं होतं ब्रह्मविद्येचं. नाथोबांनी निरूपण केलं काही, त्यांनी ऐकलं, आणि म्हणून पहिलं शिष्य ते नाथोबांचे. आणि नंतर मग आता स्मृतिस्थळकार म्हणतात की या दोघांनी पुन्हा भटोबासांचं शिष्यत्व पत्करलं आणि नाथोबाई निरोविले. म्हणजे आचार्यांनी पुन्हा हे शिष्य नाथोबांच्या सांभाळी घातले की तुम्ही लक्ष देत जा, यांच्यावर व्यवस्थित मार्गदर्शन करत जा. यावरी भटोबासी समजतात ते म्हणितले. यावर भटोबास सर्वांना म्हणतात, मज गोसावी अधिकरण केले असे म्हणून मी अवघ्याचा गुरु एरवी अवघ्या श्री चक्रधराची अधुरा आणि माझे हा कार्य. मग आचार्य म्हणतात की मला सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी अधिकरण केलं म्हणून मी सर्वांचा गुरु आहे. एरवी म्हणजे मी माझा जर गुरुपणा सोडला तर सर्वच चक्रधर स्वामींच्या धुरा आहेत, म्हणजे सर्वच ईश्वरीय कार्य चालवणारे मुख्य माणसं आहेत. आणि माझे हा कार्य, आणि सर्वच माझे हा कार्य आहेत. म्हणजे मी जे ईश्वरीय कार्य चालवतो, मी जे ईश्वरीय कार्याचं निरूपण करतो, जे काही ब्रह्मविद्येचं निरूपण करतो, तेच सर्वजण तुम्ही बोलता. आता या नाथोसी कोणी हसू नको गा, कोणीही नाथोबांवर हसू नका, असं आचार्य म्हणतात. ऐसे भटोबासी म्हणितले. आचार्य ज्या अर्थी सांगत आहेत की नाथोबावर कोणी हसू नका, म्हणजेच काय तर गुरुकुळामध्ये कोणी असतील असे की जे नाथोबावर हसत होते, आणि म्हणून आचार्य म्हणतात की नाथोबावर कोणीही हसू नका. तयाची परी उपाद्य कान उपाद्य असे कोणी काही पुसती तया ते भटोबासा पासी घेऊन येती, तया ते भटोबास हा कार्य म्हणती. मग मागवते भटोबास निंब्यासी आले. मग कोणी काही विचारलं, कानोपाद्य किंवा उपाध्यायांनी काही विचारलं तर ते भटोबासांपाशी घेऊन यायचे नाथोबा. मग भटोबास त्यांना निरूपण करायचे. भटोबास म्हणायचे हे सर्व माझे हा कार्य आहेत. मग सर्व निरूपण झाल्यानंतर अभ्यागत वृत्ती झाली, सर्वांशी भेटगाठ झाली, आणि सर्व तिथलं कार्य आटोपल्यानंतर भटोबास निंब्याला आले. स्मृती क्रमांक 94. केशव पंडित एक वेळा करणी अभिमानू स्वीकारू. केशव आणि पंडित बासांनी एक वेळा असं काही काम केलं की सर्वच शिष्य मंडळीला हे दोघ जण घेऊन गेले. आचार्यांपाशी कोणालाच ठेवलं नाही, सर्वजणांनाच घेऊन गेले. अभिमान स्वीकारू. अभिमान स्वीकार केला स्वतःच्या शिष्याचा. कोणत्या शिष्याचा अभिमान स्वीकार केला? समोर पाहूया. भटोबासापासी एकी दंपती भिक्षा केली, ते विकारवंते होती. एक दाम्पत्य होतं. त्या दाम्पत्याने म्हणजे दोघही पती पत्नीने आचार्यांजवळ भिक्षा केली, म्हणजे दीक्षा घेतली, पण त्यांच्या मनामधील विकार काय कमी झाला नव्हता. राजस प्रकृतीचे ते दोघं पण होते. तयाची उठी बैसी विलक्षण देखोनी केशवबासी पंडितबासी भटोबासा ते म्हणितले. त्यांचं उठणं बसणं पाहून केशवबास पंडितबास जाऊन आचार्यांना म्हणतात, भटो ये दौडावी, या दोघांनाही काढून टाका बरं आश्रमातून. ये सदोषे असती, यांच्या ठिकाणी खूप दोष आहेत. ती बहुतामध्ये भटोबासासी कळून येती. 500 गुरुकुळ आहे, त्या गुरुकुळामध्ये या दोघांचं उठणं बसणं आचार्यांना काय लक्षात येत नव्हतं. भटोबासी म्हणतील हळूहळू गुणा येतील. भटोबास म्हणतात हळूहळू त्यांच्या ठिकाणी जे काही रजगुण आहेत ते निघून जातील आणि सत्वगुणाला येतील. ना तरी आपलं अवगुणी जातील, नाहीतर मग स्वतःच्या अवगुणाने ते स्वतःच निघून जातील. तुम्ही आधी नको हो गा, तुम्ही कशाला आद कारण होता त्यांना मार्ग सोडण्यासाठी, तुम्ही शांत राहा, असं आचार्य म्हणतात. तो केशवबासी पंडितबासी म्हणतील भटो हे दौडा, का आम्ही समजते जावणी. पंडितबास केशवबास म्हणतात यांना काढा, नाही तर आम्ही निघून जातो. भटोबासी आवेशुनी म्हणितले जा. मग उभयवर्गी समजतासी आण घालोणी म्हणितले. भटोबास म्हणतात या पंडितबासांना केशवबासांना, तुम्हाला जायचं असेल तर तुम्ही निघून जा. मग या दोघांनी काय केलं? पूर्ण गुरुकुळाला आण घातली. आगा येथून निघे ना तयासी भटोबासाची आण. जो कोणी आचार्यांचा मार्ग सोडून जाणार नाही त्यांना भटोबासांचीच शपथ आहे, आण आहे, असं हे दोघ जण म्हणतात. म्हणून अवघ्याची निघाले. मग आता पंडितबास आणि केशवबासांनी शपथ घातली म्हणल्यानंतर कोणीच तिथे थांबले नाही, सर्वजण निघून गेले. स्मृती क्रमांक 95. तथा केशवादिका गमनी केशव पंडित स्वनेत्राणुवादू. केशवदया म्हणजेच केशवबास आणि पंडितबास हे आल्यानंतर आचार्य म्हणतात की हे तर माझे डोळे आहेत. कशामुळे आचार्य म्हणतात असं? समोर पाहूया. मग अवघी गेली याची उरली तुलेनी तयाची उठी बैस बाहेरी पडली. मग सर्वजण निघून गेले. आता भटोबासांच्या समोर
हे दोघच राहिले. जे दाम्पत्य होतं, जे राजस भावनेने उठायचे बसायचे, विकारवंत होते, ते दोघच आता तिथे राहिले. आणि आचार्यांना लगेच त्यांचं उठणं बसणं लक्षात आलं की हे सर्व विकारवंत आहेत, राजस गुणाने ओतप्रोत आहेत. या राजस हावभावामुळे त्यांच्या राहणीमानामध्ये सर्व विकारच विकार दिसत होते. एकमेका ते देखोनी सुरंग मिरवती घोळती तुलेनी भटोबासी म्हणते हे माझे या कथडीकारा मुळवणी की. ते दोघंही नवरा बायको जे होते, जे अनुसरले होते, त्यांचं काहीतरी वेगळीच हालचाल असायची. उठणं बसणं काही वेगळंच असायचं. हसणं काय, खिदळणं काय, उगच गप्पा काय मारणं, आचार्यांना ते काय पटलं नाही. मग आचार्य काय म्हणतात की यांचं उठणं बसणं किंवा या दाम्पत्यामुळे काय झालेलं आहे, हे माझिया कथडीकारा मुळवणी की. हे जे माझे कथडीकार होते, म्हणजे माझा जो शिष्य परिवार होता. कथडीकार म्हणजे काय, कंथा धारण केलेले जे काही माझे शिष्य होते, त्यांना हे मुळवणी आहेत, त्यांचंच उच्चाटन करायला बसले. हे या दाम्पत्यामुळे माझ्या शिष्य परिवाराला मी दूर केलं. माझ्याच शिष्य परिवाराचं उच्चाटन करायला बसलेत हे दोघ जण. अनुसरण घेतलं तरी यांचे चाळे काही कमी झाले नाही. फुका माझी निघाली त्या ते म्हणतले बापे हो आता तुम्ही जा, मिया तुम्हा कारणे बहुता तुटी केली मग ती निघाली. मग आचार्य म्हणतात फुका माझी निघाली म्हणजे फुकटातच मी माझ्या शिष्य परिवाराला दूर केलं, तुम्हाला ठेवून घेतलं. बापे हो आता तुम्ही जा, माय बाप हो तुम्ही आता इथून निघून जा, असं आचार्य म्हणतात या दोघांना पण. मी तुमच्यासाठी बहुत तुटी केली, म्हणजे तुमच्या दोघांसाठी मी एवढा मोठा माझा परिवार होता, जो काही 500 गुरुकुळ होतं, त्याच्यासोबत तुटी केली, म्हणजे माझं नातं मी तोडून टाकलं, त्यांना बाहेर घालवलं आणि तुम्हाला ठेवून घेतलं आणि तुम्ही असे वागता. मग ती निघाली, मग ते निघून गेले. ते ऐकून केशवबासी पंडितबास समजता आले. ते ऐकल्यानंतर केशवबास आणि पंडितबासांनी हे ऐकलं की हे दोघं पण जे दाम्पत्य होते, नवरा बायको, हे निघून गेले आता. असं ऐकल्यानंतर ते सर्व गुरुकुळ आलं आचार्यांजवळ आणि मग भटोबासा ते म्हणतले भटो आम्ही पापिये. केशवबास पंडितबास म्हणतात, सर्व गुरुकुळ म्हणते की भटोबासांना, भटो आम्ही पापिये, आम्ही पापी आहोत, तुमते सांडूनी गेलो, आम्ही तुम्हाला सोडून गेलो, असं सर्वजण म्हणतात. म्हणून दंडवते घातली, सर्वांनी दंडवत घातले, अनुताप करू लागले, दुःख करू लागले. मग भटोबासी उठवून संभाषणी म्हणितले पंडिता केशवद्या सर्वांगी काही देखणे असते. आचार्य म्हणतात दोघांना उठवून की पंडिता केशवद्या, सर्वांगाला काही देखणं असते का? देखणं फक्त डोळ्यांना असते. डोळे बंद केले तर आपले हात काही पाहू शकतात का? आपले खांदे काही पाहू शकतात का? नाही. तर तसं आचार्य म्हणतात की सर्वांगी काही देखणे असे, देखणे फक्त कुठं आहे? डोळ्याच्या ठिकाणी आहे. तैसे तुम्ही माझे डोळे किंगा पंडिता केशवद्या, त्याप्रमाणे तुम्ही माझे डोळे आहात. तुम्ही म्हणालात ते सर्व खरं होतं, तुमच्या बोलण्यावर मी विश्वास करायला पाहिजे होता. या दोघांना मी काढून टाकलेला आहे. आता तुम्ही आता इथे राहा, तुम्हीच माझे डोळे आहात. केशव आणि पंडित हे तुम्ही माझे डोळे आहात, असं आचार्य म्हणतात. स्मृती क्रमांक 96. धर्म बळवत्तरे वडील धाकुटा निराकरणे. धर्मापुढं वडील धाकुटे असं कोणी नसते. धर्म सर्वात मोठा आहे, धर्म बळवत्तर आहे. धर्माचं अनुसरण, धर्माचं आचरण जर धाकुटा म्हणजे लहान जरी व्यक्ती करत असेल तरी तो एखाद्या वडीलधाऱ्यापेक्षा मोठा असतो. लहान मोठं कोणी नसते. जो धर्माचं आचरण करतो तो मोठा आहे. नुसतंच वयाने कोणी मोठं झालं म्हणून कोणी मोठं नसते. जो धर्माचं आचरण करतो तो मोठा असतो, असं आचार्य म्हणतात. त्यामुळे वयानं कोणी मोठं आहे म्हणून त्याला मोठं म्हणावं असं नसते, असं आचार्य म्हणतात आणि निराकरण करतात त्याचं. मग यावरी भटोबासी म्हणतले धर्मे एक मुखता व्हावी. मग आचार्य म्हणतात धर्माच्या ठिकाणी एक मुखता असली पाहिजे. आणि नेमकं आचार्यांच्या विरोधात आपण वागतो. आपल्या पंथामध्ये एक मुखता तेवढी उरलेली नाही. मोठेपणासाठीच बरेच आपण वादविवाद घालत बसतो. जे काही प्रतिष्ठा असतात, मान मर्यादा, ते प्राप्त करण्यासाठी, कीर्ती प्राप्त करण्यासाठी आपण एक मुखता सोडून दिली. 2 मुख होऊन गेले आपले, 4 मुख होऊन गेले, 17 मुख होऊन गेले, एक मुखता महानुभाव पंथामध्ये उरली नाही. नेमकं आचार्यांनी जे सांगितलं त्याच्या विरोधातच होत आहे की काय सध्याच्या परिस्थितीमध्ये, असं कधी कधी वाटायला लागते. धर्मो शिष्यू नव्हे धर्मो तोची गुरु. जो चांगल्या प्रकारे धर्माचं आचरण करतो तोच गुरु आहे. धर्माला गुरु म्हटलेला आहे इथे आचार्यांनी. जो धर्मनिष्ठ आहे तोच खरा गुरु आहे. धर्मामध्ये शिष्य वगैरे कोणी नाही, धर्मच सर्वांचा गुरु आहे. धर्मो शिष्य नव्हे धर्मो तोची गुरु. धर्मामध्ये कोणी शिष्य नाही. खरं पाहायला गेलं तर धर्म तोच गुरु, म्हणजे धर्मच गुरु आहे, असं आचार्य म्हणतात. म्हणून धर्मे वडिले ही धाकुटियाचे म्हणितले करावे, ऐसे भटोबासी निरूपण केले. आणि म्हणून धर्माचं जर काही असेल आणि लहान्या व्यक्तीने जर धर्माचं काही कार्य सांगितलं मोठ्या व्यक्तीला जरी, तरी त्या मोठ्या व्यक्तीने ते धर्माचं कार्य केलं पाहिजे. त्या मोठ्या व्यक्तीने असं नाही म्हणावं की अरे तू तर लहान आहेस, तू कशाला मला सांगतो.
असं नाही म्हणावं कधी. म्हणून धर्मे वडिलेही धाकुटियाचे म्हणितले करावे. म्हणून आचार्य म्हणतात की जर काही धर्माचं कार्य असेल आणि एखाद्या वडील व्यक्तीला लहान व्यक्तीने जर सांगितलं तर त्याने ते कार्य करावं. म्हणून धर्मे वडिलेही धाकुटियाचे म्हणितले करावे. आणि म्हणून आचार्य म्हणतात जर धर्म कार्य असेल तर एखाद्या लहान व्यक्तीने जरी मोठ्या माणसाला काही धर्म कार्य सांगितलं तर ते केलं पाहिजे आपण. ऐसे भटोबासी निरूपण केले. अशा प्रकारे आचार्यांनी शिष्य मंडळीला निरूपण केलेलं आहे. तर अशा प्रकारे आपण आजच्या ज्ञानसत्रामध्ये 5 स्मृतींचं अध्ययन केलेलं आहे. 5ही स्मृती तुम्हाला नक्कीच आवडल्या असतील. आणि अजून जर तुम्ही या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लगेच या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त आपल्या वासनिक मंडळीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे त्यांनाही या ज्ञानाचा लाभ होईल. आजच्या ज्ञानसत्रातील प्रश्न आहे, नाथोबांनी भटोबासांना कटक देवगिरीला का नेलं? आता पाहूयात आपण कालच्या ज्ञानसत्रातील प्रश्न, त्याचं उत्तर. आणि कालच्या ज्ञानसत्रामध्ये मी प्रश्न विचारला होता, आचार्य पंडितबासांना गीत गाऊ नका असं म्हणतात आणि पुन्हा परवानगीही देतात गीत गाण्यासाठी, त्यामागचं कारण काय? सर्वप्रथम आचार्य पंडितबासांना म्हणतात गीत गायन करू नका. स्वामींनी सांगितलेलं आहे गीत विखो, असं आचार्य निरूपण करतात. मग पंडितबास म्हणतात काही हरकत नाही, गीत गायन बंद आजपासून. पण एके दिवशी असंच विजन करत असताना पंडितबासांच्या मनामध्ये खूप विरह दुःख निर्माण होते. एक सुंदर असं ते गीत गात असतात आणि आचार्य गपचूप पाठीमागे येऊन उभे राहतात आणि ऐकतात की पंडितबास काय म्हणत आहेत. खूप सुंदर असं काव्य त्यांनी म्हटलं, ईश्वर विरहाचं काव्य होतं. आणि ते काव्य गायन केल्यानंतर पंडितबास अक्षरशः रडायला लागतात ईश्वर विरहामध्ये. आणि मग त्यावेळेस पंडितबासांना भट्टोबास आज्ञा देतात की तुम्हाला आजपासून परवानगी आहे गीत गायन करण्यासाठी. जर ईश्वराचा विरह निर्माण होईल असे गीत असतील तुमचे तर काही हरकत नाही गायन करण्यासाठी, पण ते गीत तसे असायला पाहिजे ज्यामुळे ईश्वराचा विरह आपल्या मनामध्ये निर्माण होईल, असं आचार्य पंडितबासांना निरूपण करतात आणि पंडितबासांना आज्ञा देतात गीत गायन करण्यासाठी. ज्याप्रमाणे तुम्ही कालच्या ज्ञानसत्रातील प्रश्नाचं उत्तर दिलं त्याचप्रमाणे तुम्ही आजच्याही ज्ञानसत्रातील प्रश्नाचं उत्तर नक्कीच देणार अशी अपेक्षा आहे. तर मग भेटूया उद्याच्या ज्ञानसत्रामध्ये आचार्यांच्या काही नवीन स्मृतीसह, ज्यामध्ये लुखाई अनुसरण दृढत्वी परिहारार्थ संबंधा पाठवणे या स्मृतीमध्ये आपण पाहणार आहोत. एक बाई स्वतःच्या पतीचं दुसरं लग्न लावून देते आणि मग संन्यास घेते. बघूया नेमकं या बाईविषयी काय स्मृतीस्थळकाराने आपल्याला माहिती दिलेली आहे. तर खूप महत्वपूर्ण स्मृती आहे उद्याची, ज्यामुळे तुम्हाला बरंच काही मार्गदर्शन मिळणार आहे. त्याचबरोबर आपण दुसऱ्याही काही स्मृती पाहणार आहोत. खेई भटा प्रश्ने द्रावका अनुवादू तथा अनुसरण तथा अधिकारू प्रशंसा तथा कुहिरी साधन निर्भर्षण पूर्वक पुरुष उच्चारू निरूपण ही स्मृती आपण उद्या पाहणार आहोत. तर अशा ज्ञानवर्धक स्मृती आपण उद्याही पाहणार आहोत. उद्याचं ज्ञानसत्र सुटू नये असं तुम्हाला वाटत असेल तर लवकरात लवकर चॅनल सबस्क्राईब करा, म्हणजे उद्याचं ज्ञानसत्र तुमच्याकडून सुटणार नाही. तर मग भेटूया उद्याच्या ज्ञानसत्रामध्ये आचार्यांच्या काही नवीन स्मृतीसह. तोपर्यंत दंडवत प्रणाम. जय श्रीकृष्ण. दंड